तर हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश करणार। 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात स्वतः जयंत पाटील घोषणा करणार आहेत। इंदापुरात पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे आणि आज पत्रकार परिषदेसह हर्षवर्धन पाटील कार्यकर्ता मेळावाही घेणार आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेत। योगेश, काय माहिती? वृषाली, हर्षवर्धन पाटील आज 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत। आपण जर बघितलं तर हर्षवर्धन पाटील यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि ते आता शरद पवार गटात दाखल होतील। त्या संदर्भात अधिकृत घोषणा स्वतःच हर्षवर्धन पाटील आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार आहेत। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, मात्र त्यापूर्वी कार्यकर्त्यांची बैठक सुद्धा, कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा हर्षवर्धन पाटील साधणार आहेत आणि त्यानंतरची ही पत्रकार परिषद असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होईल आणि हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश नेमका कधी होईल या संदर्भात स्वतः शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे घोषणा करणार आहेत। आज संध्याकाळपर्यंत जयंत पाटील या संदर्भातली अधिकृत जी काही तारीख असणार आहे, साधारणतः 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील यांचा इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती हे जयंत पाटील स्वतः देणार आहेत। मात्र काल ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची मुंबईत सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये या सगळ्या पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा करण्यात आली। त्यासोबतच या पुढच्या काळात विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। त्या संदर्भात सुद्धा कालच्या या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे आणि नेमकं या पुढची काय रणनीती असणार आहे ही काल या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली होती। ज्या बैठकीला स्वतः सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या, त्यासोबतच अंकिता पाटील या सुद्धा उपस्थित होत्या। अंकिता पाटील सुद्धा आज भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत आणि त्या सुद्धा शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। काल ज्यावेळी ही बैठक पार पडली, या बैठकीनंतर लगेचच अंकिता पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांचं व्हॉट्सअप स्टेटस बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी तुतारीचा फोटो हा आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यामुळे हा पक्षप्रवेश आता निश्चित झालेला आहे आणि या संदर्भात TV9ने खरं तर या संदर्भातलं वृत्त दिलं होतं आणि हर्षवर्धन पाटील हे यांचा पक्षप्रवेश आता नक्कीच योगेश, आपण पाहतोय हर्षवर्धन पाटलांच्या घराबाहेर तुतारी वाजवतानाचा माणूस देखील या ठिकाणी आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य हर्षवर्धन पाटलांच्या घराबाहेर आहे, कार्यकर्ते जमलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। तर दुसरी दृश्य आहेत भाजप कार्यालयातील मात्र पोस्टर जे आहे ते आता हटवलेलं आहे। आता शिक्कामोर्तब झालेला आहे पक्षप्रवेशावर।